नमस्कार मित्रांनो, अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि जे काही तुम्ही दिवसेंदिवस मला सपोर्ट करताय त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पहिले आता आपल्याला जे काही शिकायचं आहे ते सांगतो. म्हणजे पहिले बिमारी समजली का मुद्दा नंतर ऑटोमॅटिक ट्रीटमेंट आपल्याला करायला काय होतं मित्रांनो, बरं होते. बिमारी हे शब्दसिद्धी या पार्ट वरली आहे. कोणती आहे? शब्दसिद्धी. मराठीचा जो ग्रामरचा आहे पार्ट आहे, म्हणजे तुम्ही कोणत्याही परीक्षेचा ज्यावेळेस अभ्यास करत असता त्यावेळी तुम्हाला मराठी ग्रामरचा अभ्यास करावा लागतं. मग मराठी ग्रामरचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये एक पार्ट आहे, त्याचं नाव आहे शब्दसिद्धी. त्या शब्दसिद्धीमध्येही एक सब पार्ट आहे, तो म्हणजे आपण जे काही आपली मराठी भाषा आहे त्या मराठी भाषेमध्ये कोणत्या परकीय भाषेतून शब्द आपल्या मराठी भाषेत रुजू झाले आहेत. जर उदाहरणार्थ आपण अरबी शब्द आपल्या मराठी भाषेत आहेत, काही गुजराती आहेत, काही कानडी आहेत, काही तेलुगू आहेत, काही तमिळ शब्द आहेत. म्हणजे वेगवेगळ्या भाषेतले जे काही शब्द आहे आपल्या भाषेमध्ये मराठी भाषेत रुजू झाले, ते कोणते शब्द आहेत, काय आहेत, याचे ट्रिक ऑलरेडी मी अरबी शब्दांची वगैरे ट्रिक आपल्या ह्या चॅनलवर आहेत, ते पूर्ण पाहून घ्या. म्हणजे अरबी शब्द जे आहेत त्याच्यातले कोणते अरबी शब्द आपल्या मराठी भाषेत आले आहेत त्याच्याबद्दल. आता बिमारी काय आहे ते महत्वाचं लक्षात. म्हणजे मुद्दा काय आहे, ज्यावेळी तुम्ही असा अभ्यास करत असता त्यावेळी शब्दसिद्धीमध्ये दोन अजून भाषा म्हणजे दोन याच्यातल्या भाषा आहेत. म्हणजे तेलुगू शब्द आणि कानडी शब्द याच्यातले काही शब्द आपल्या मराठी भाषेत आले आहेत. म्हणजे तेलुगू भाषेतून काही शब्द मराठीत आले आहेत आणि काही कानडी भाषेतून पण मराठी भाषेत शब्द आले आहेत. मग ते शब्द कोणते आहेत? तर हे शब्द आहेत. पण प्रॉब्लेम असा झाला आहे का तेलुगू आणि कानडीमध्ये हे जे शब्द आहेत ना, ते दोन्ही भाषेमध्ये वापरले जाते. मग मुद्दा असा येतो, मग तेलुगूमध्ये शिके काही आहे, कानडीमध्ये शिके काही हा शब्द आहे. तेलुगूमध्ये बंडी हा शब्द आहे, कानडीमध्ये बंडी शब्द आहे. तेलुगूमध्ये येडकोट हा शब्द आहे, कानडीमध्ये येडकोट आहे. तेलुगूमध्ये तूप हा शब्द आहे, कानडीमध्ये तूप आहे. आता ज्या पोरांचा किंवा जो प्रिपरेशन करणारा आहे त्या व्यक्तीचा जवळपास अभ्यास झाला असेल तर त्याला मी काय बोलतोय हे लक्षात येतंय. नवीन नवीन असाल तर तुम्हाला समजणार नाही. नवीन नवीन असणाऱ्यांसाठी एका वाक्यात सांगायचं झालं की आपल्या मराठीमध्ये भाषेमध्ये जे काही दुसऱ्या परकीय भाषेतून आपण शब्द वापरतो त्यापैकी तेलुगू आणि कानडी पण भाषा आहे. तर त्याच्यातले जे काही शब्द मराठीत वापरतात ते दोनही भाषेत सारखे आहेत. मग प्रॉब्लेम काय होते, जेव्हा पेपरमध्ये तुम्हाला विचारलं जातं की हा तूप जो हा शब्द आहे हा नेमका कोणत्या भाषेतून आलाय, मग आता तुम्हाला माहित पाहिजे तूप हा शब्द तेलुगूमध्ये पण आहे, कानडीमध्ये पण आहे. आता जर चुकून पेपरमध्ये प्रश्न आला येडकोट हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रुजू झाला आहे, मग तुम्हाला तेलुगू मारायचं की कानडी मारायचं? शिके काही हा शब्द कोणत्या भाषेतून रुजू झालाय मराठीमध्ये असा जर प्रश्न विचारला, मग तुम्ही तेलुगू मारणार की कानडी मारणार? तर अशा वेळेस मित्रांनो तुम्हाला सांगून ठेवतो, हे जर शब्द आले तर पहिला तेलुगूला द्यायचं. कोणाला द्यायचं? तेलुगूला द्यायचं. आणि जर पर्यायात तेलुगू नसेल तर कोणाला द्यायचं? कानडी द्यायचं. म्हणून लक्षात ठेवा, ज्यावेळेस तेलुगू आणि कानडी ह्या शब्दांमध्ये जेव्हा कन्फ्युजन होईल त्यावेळी ह्या शब्दाच्या बाबतीत बोलतोय मी, त्यावेळी उत्तर पहिला प्रेफरन्स तेलुगूला द्यायचं आणि तेलुगू नसेल तर कोणाला द्यायचं? कानडीला द्यायचं. मित्रांनो, तुम्ही पूर्ण शब्द सिद्धी वाचून गेले आणि जर तुम्हाला प्रश्न ह्या अशा घटकावर जर आला तर तुमचा मार्क जातो. आणि दुसरी गोष्ट, बाकी गोष्टी तर पूर्ण जगाला येते आपल्याला माहित आहे, पण ज्या गोष्टी नवीन आहेत, काहीतरी इनोव्हेटिव्ह आहेत किंवा काहीतरी कन्फ्यूज करणार आहेत त्या गोष्टीवर फोकस केला तर तुमचा अभ्यास का होईल मित्रांनो, चांगला होतो. आता तुम्हाला जरा अजून एक गोष्ट सांगून देतो. घी. घी जो शब्द आहे, कोणता? घी. घी 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 जो हा शब्द आहे, घी आणि तूप मध्ये हे आहे बघा, तूप आपण म्हणतो आणि घी. तर हा जो घी जो शब्द आहे ना, हा घी शब्द हा गुजराती शब्द आहे. कोणता? हा घी जो शब्द आहे हा गुजराती शब्द आहे. म्हणून कन्फ्युजन व्हायचं नाही. हा तूप वेगळा आणि घी वेगळा शब्द आहे याच्यामध्ये. हा तूप शब्द हा कानडी झाला आणि घी कोणता शब्द आहे मित्रांनो? गुजराती आहे. तर ते लक्षात ठेवायचं. असं अशा प्रकारे कन्फ्युजन होत असते. म्हणून परफेक्ट मला माहीतच पाहिजे की तेलुगू भाषेमधले हे शब्द आहे, कानडीमध्ये ज्यावेळेस हे दोन्ही समान समान शब्द आहे, ज्यावेळी हे पेपरमध्ये येतील त्यावेळेस मला पहिला पेपर तेलुगूला द्यायचा आहे आणि जर पर्यायामध्ये तेलुगू नसेल तर कोणतं द्यायचं आहे? कानडी द्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता. याच्याच रिलेटेड भरपूर व्हिडिओ माझ्या मी चॅनलमध्ये मराठी या प्लेलिस्टमध्ये टाकून ठेवलाय, ते तुम्ही पहा. अरबी शब्दांची पण खूप सुंदर ट्रिक आहे, ते तुम्ही पहा. ठीक आहे. आणि कमेंट करा, खरं म्हणजे कमेंट करा, कारण कमेंट केल्यानंतर मला समजतं की समोर कोणता व्हिडिओ घ्यायचा आहे, काय घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतंय, का वाटतंय, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्ही काय केलं पाहिजे मित्रांनो, मला सपोर्ट केलं पाहिजे. ठीक आहे. तर आशा करतो व्हिडिओ आवडला असणार. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.